चला सावली पेरूया हा उपक्रम सांगली जिल्हा परिषद आणि सह्याद्री देवराई फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला। या उपक्रमाच्या प्रणेत्या आणि मार्गदर्शिका माननीय तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेते माननीय सयाजी शिंदे सर यांच्या सहभागाने आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये बीजारोपण विषयाची संकल्पना रुजवणं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे। त्याचबरोबर पर्यावरण प्रेम, जबाबदारी आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली गेली। विद्यार्थ्यांना बीज ओळख, बी रुजवण्यासाठी माती आणि खत यांच्या मिश्रणाचं प्रमाण, वारंवार द्यावं लागणारं पाणी, या बीज प्रक्रियेची ओळख व्हावी, बी रुजल्यानंतर त्याची वाढ कशी होते, किती होते हे मुलांना स्वतःला अनुभवायला मिळावं आणि त्यानं त्याची नोंद ठेवावी, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे। यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सयाजी शिंदे आणि शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर इथं 40,000 विद्यार्थ्यांसमवेत बीजारोपणाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि करून सुद्धा घेतलं। या उपक्रमासाठी सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थी संख्ये इतक्या म्हणजेच सुमारे 4,80,000 बियांचं आणि 6x8च्या पिशव्यांचं प्रत्येक तालुका स्तरावर वाटप सुद्धा करण्यात आलं। अर्जुन, बकुळ, अशोक, कडुलिंब, जंगली बदाम, बहावा आणि इतर स्थानिक बियांचा वापर करून बीजारोपण करण्यात आलं। 15 ऑगस्ट 2025 रोजी सदर रोपांची लागवड करण्याचं नियोजन आहे। सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सयाजी शिंदे, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना शिक्षण परिषदेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आवाहन केलं। तसेच शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर विमल माने, शिक्षण विस्तार अधिकारी सांगली यांच्या समन्वयाने आणि सर्व पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख या पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत पाठपुरावा सुद्धा करण्यात आला। मुलांच्याकडून परिपाठाच्या वेळी प्रतिज्ञा म्हणून घेण्यात येत आहे। एक रोपटं उद्याचं सावलीचं झाड या तत्वज्ञानावर आधारित असलेला हा उपक्रम आज जिल्ह्याभरात एक आदर्श उपक्रम बनला आहे। झाड आहे तर वाढ आहे, झाड आहे तर वाढ आहे, म्हणूनच चला तर मग सावली पेरूया, चला तर मग सावली पेरूया।